श्री गुरुचरित्र अध्याय 50. यवन राजाच्या विस्फोट व्याधीचे निवारण. श्री गणेशाय नमः. सिद्ध म्हणाला, नामधार का. श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्यांच्या आधीच्या श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात कुरवपूर येथे एका परिटास तू पुढील जन्मात वैदूर नगरात यवन राजा म्हणून जन्म घेशील आणि मी नृसिंह सरस्वती यती रूपाने तुझ्या म्हातारपणी तुला भेटेन असा वर दिला होता. ही कथा मी तुला पूर्वीच सांगितली आहे. त्याप्रमाणे तो धोबी यवन धर्मात जन्मून बेदरचा राजा झाला. तो पुत्र पौत्रादिकांसह राज ऐश्वर्याचा उपभोग घेत सुखात कालक्रमणा करीत होता. पूर्वजन्मीच्या संस्कारांमुळे तो दान धर्मादी पुण्यकर्मे करायचा. सर्व जाती धर्मांच्या लोकांना समान वागणूक द्यायचा. ब्राह्मणांवर त्याची विशेष भक्ती होती. तो हिंदूंच्या देवदेवतांचा आदर करायचा. देवस्थानांना कधीच उपद्रव देत नसे. याबद्दल त्याचे धर्मगुरू त्याला वारंवार समजवायचे. हिंदू लोक मूर्ख आहेत. ते निराकार ईश्वराला साकार म्हणतात. ते पाषाणांना देव मानतात. गायी, पृथ्वी, सूर्य, चंद्र, अग्नी यांची पूजा करतात. त्यांना मान देणाऱ्या यवनांचा अधःपात होतो असे सांगून त्याचे मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न करायचे. तेव्हा तो रागवायचा. परमेश्वर सर्वत्र अंतर्बाह्य व्यापून आहे. तो कोणाची निंदा करीत नाही, कोणाशीही भेदभाव करीत नाही, सर्वांना सारखी वागणूक देतो. मी त्याचाच बंदा आहे. मी त्याच्यासारखाच वागणार. तुम्ही मला भलते कर्म करावयास सांगू नका. हिंदूंचे तत्त्वज्ञान गहन आहे. ते आपल्याला कळत नाही म्हणून चुकीचे आहे असे कसे म्हणता येईल. असे म्हणून त्यांचा प्रत्येक युक्तिवाद खोडून काढायचा. पुढे त्या राजाच्या मांडीला एक गळू झाले. त्यावर त्याने अनेक औषधोपचार केले, पण ते बरे होईना. वेदना असह्य होऊन तो अहोरात्र तळमळत असे. श्री गुरूंचे त्याच्याकडे लक्ष होतेच. आपली कीर्ती ऐकून तो आपल्याला भेटायला येणार याचाही त्यांना अंदाज होता. तो गाणगापुरास आल्यास तेथील विप्रांना ते आवडणार नाही. त्यांना अकारण त्रास होईल. त्यापेक्षा आपण येथून निघून जावे हेच सर्वांच्या हिताचे आहे असा विचार करून ते आपल्या शिष्यांना म्हणाले, यावर्षी गुरु सिंह राशीत आहे. या पर्वाच्या निमित्ताने गौतमी तीरावरील तीर्थक्षेत्रांची यात्रा करावी असे माझ्या मनात आहे. तुम्ही यात्रेची तयारी करा. त्याप्रमाणे शिष्यमंडळी कामास लागली. इकडे व्याधीने संत्रस्त झालेल्या त्या यवन राजाने ज्ञानी ब्राह्मणांना बोलावून घेतले व म्हणाला, माझ्या व्याधीपुढे वैद्यांनीही हात टेकले. आता तुम्हीच मार्ग दाखवा. काही दैवी उपाय असल्यास सांगा. विप्र म्हणाले, राजा, आपली पूर्वजन्मींची पापेच व्याधीरूपाने दुःख देत असतात. दानधर्म करणे, सत्पुरुषांची सेवा करणे हे त्यावरील काही दैवी उपाय आहेत. सत्पुरुषाच्या कृपादृष्टीने अनंत जन्मींची पातके नष्ट होतात. तेथे व्याधींचे काय चालणार. ते विप्र राजाला उपाय सांगण्यास कचरत होते, पण त्याने खूपच आग्रह केला. तेव्हा ते म्हणाले, राजा, तू गुप्त रूपाने पापविनाशी तीर्थास जा. त्यात स्नान कर. त्या योगे पापक्षालन होऊन तुला बरे वाटेल. विप्रांच्या सूचनेनुसार तो राजा एकटाच पापविनाशी तीर्थास गेला. त्या तीर्थात भक्तिपूर्वक स्नान केले. तेवढ्यात एक संन्यासी आला. राजाने त्याला वंदन केले. मग आपले गळू दाखविले व म्हणाला, यतिवर्य, हे कसे बरे होईल. यती म्हणाला, तू एखाद्या सत्पुरुषाचे दर्शन घे. त्याच्या कृपा प्रसादाने तुला बरे वाटेल. या संदर्भात एक कथा सांगतो, म्हणजे तुझी खात्री पटेल. पूर्वकाळी अवंती नगरीत एक ब्राह्मण राहत असे. तो ब्राह्मणांचा आचारधर्म सोडून उन्मत्तपणे स्वैराचार करीत असे.
तो पिंगला नामक वेश्येकडे नेहमी जात असे. एके दिवशी ऋषभ नावाचा एक महायोगी त्या वेश्येच्या घरी भिक्षेसाठी आला होता. त्यावेळी तो ब्राह्मणही तेथेच होता. त्याने व पिंगलेने त्या योग्याला सन्मानाने घरात नेले. त्याची अर्धपाद्यादिकांनी भक्तिभावे पूजा केली. त्याला वंदन केले. त्याचे चरणतीर्थ घेतले. त्याला भोजन दिले. उत्तम पलंग मागवून त्यावर निजविले. त्याचे पाय चेपले. या सेवेने तो योगी समाधान पावला. सकाळी उठल्यावर दोघांना उत्तम आशीर्वाद देऊन तो निघून गेला. कालांतराने वार्धक्य येऊन ती दोघे मरण पावली. योग्याची सेवा केल्यामुळे तो ब्राह्मण दाशार्ण राजा वज्रबाहू याच्या सुमती नामक पत्नीच्या उदरी जन्माला आला. ती गरोदर असताना तिच्या सवतीने मत्सरग्रस्त होऊन तिच्यावर विषप्रयोग केला. या विषाने ती मेली नाही, पण तिच्या सर्वांगावर भयंकर फोड उठले. त्याच दुःखप्रद अवस्थेत तिची प्रसूती झाली. विषामुळे बालकाच्या अंगावर जन्मतःच फोड उठले होते. तेव्हा राजा खूपच चिंताग्रस्त झाला. त्याने पुत्र जन्माचा आनंदोत्सवही साजरा केला नाही. वेदनांनी राजपुत्र अहोरात्र रडत असे. वज्रबाहूने देशोदेशीच्या वैद्यांना बोलावून त्या दोघांवर औषधोपचार केले, पण उपयोग झाला नाही. त्या व्याधीने आपल्या पत्नीचे व मुलाचे होत असलेले हाल राजाला पाहाविनात त्याने मोठ्या कष्टाने त्यांचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. काही कोळ्यांना बोलाविले व आपल्या राणीला पुत्रासह निर्मनुष्य अरण्यात सोडून देण्यास सांगितले. त्यानुसार कोळ्यांनी त्या दोघांना रथात बसवून दूर अरण्यात सोडून दिले. आधीच व्याधीने जीव नकोसा झालेला, त्यातच पतीने त्याग केला, म्हणून सुमतीने खूप आक्रोश केला. ती देवाकडे मरण मागू लागली. हिंस प्रशुन्ना आम्हाला खा असे म्हणू लागली, पण तसे काही झाले नाही. क्षुधा तृषेने व्याकुळ झालेली राणी मुलाला कडेवर घेऊन काट्याकुट्यातून मार्गक्रमण करू लागली. काही दिवसांनी तिला रानात चरणारे गुरे दिसली. तिने गुराख्यांकडे पाणी मागितले. ते म्हणाले, बाई, तू अशीच पुढे जा, एक देऊळ दिसेल. तेथे तुझी खाण्यापिण्याची सर्व व्यवस्था होईल. ती मोठ्या कष्टाने कशीबशी गावात प्रवेशली. तेथील प्रजाजन सुखात व आनंदात होते. ते पाहून राणीला बरे वाटले. तिने स्त्रियांकडे राजाबद्दल विचारणा केली. त्या म्हणाल्या, पद्माकर नावाचा वैश्य या गावाचा मुख्य आहे. तो अतिशय पुण्यवान, धर्मशील व श्रीमंत आहे. तू त्याची भेट घे. त्याला आपली दैन्यावस्था सांग. तो तुला आश्रय देईल. योगायोगाने पद्माकराच्या घरी काम करणाऱ्या काही दासी तेथे आलेल्या होत्या. सुमतीची व तिच्या मुलाची दुःखद अवस्था पाहून त्यांना दया आली. त्यांनी तिला पद्माकराकडे नेले. तिचा वृत्तांत ऐकून त्याचेही मन द्रवले. त्यांनी तिच्या निवासाची, अन्न वस्त्राची व औषधोपचारांची व्यवस्था केली. तेथे राहत असताना काही दिवसाने राजपुत्राचे निधन झाले. आपला एकुलता एक पुत्र गेला म्हणून सुमती दुःख वेगाने रडू लागली. नगरातील लोकही हळहळत होते. राजस्त्रियांनीही तिचे सांत्वन केले, पण काही केल्या तिचा शोक कमी होईना. त्यावेळी त्या मायलेकरांचे पूर्वजन्मातील सत्कर्म आठवून वृषभ योगी त्यांच्यावर उपकार करण्यासाठी तेथे प्रकट झाले. त्याने सुमतीला अनेक प्रकारे समजावले. जीवन कसे क्षणभंगूर आहे, अनित्य अशा देहादिकांवर लोभ ठेवल्याने कसे दुःख प्राप्त होते, यावर यथार्थ निरूपण केले, पण उपयोग झाला नाही. ती म्हणाली, महाराज, मी व्याधीने मरण यातना भोगल्या. राज्य भ्रष्ट झाले. पतीने माझा त्याग केला. आप्तांनी हेटाळले. ते मी सर्व सहन केले. हा पुत्र माझा प्राण होता. त्याचा वियोग मी कसा सहन करू? देवाने मला मरण द्यावे. सुमतीची दयनीय अवस्था पाहून ऋषभ योग्याला करुणा आली. त्याने थोडेसे भस्म अभिमंत्रित करून राजपुत्राच्या भाळी लावले. थोडेसे त्याच्या मुखात घातले तर काय आश्चर्य!
सुमतीच्या पुत्राच्या निष्प्राण देहात प्राणसंचार होऊन तो उठून बसला. वृषभाने पुन्हा भस्म अभिमंत्रित करून त्या दोघांच्या सर्वांगास लावले. त्यामुळे ती माय लेकरे पूर्णतः व्याधीमुक्त झाली. त्यांची अंगकांतीही उजळली. ते असामान्य सामर्थ्य पाहून लोकांनी वृषभाचा जय जयकार केला. राणी व राजपुत्राने त्याला कृतज्ञतेने वंदन केले. तेव्हा तो म्हणाला, सुमती, तू व तुझा पुत्र दीर्घायुषी व्हाल. तुम्हाला वार्धक्य येणार नाही. तुम्ही तरुण आणि सुंदर दिसाल. तुझ्या पुत्राची खूप कीर्ती होईल. तो दीर्घकाळ राज ऐश्वर्य भोगेल. वरदान देऊन वृषभयोग्याने सर्वांचा निरोप घेतला. ही कथा सांगून तो यती यवनराजाला म्हणाला, चिंता करू नकोस. तुझा फोडही सत्पुरुषाच्या कृपाप्रसादाने बरा होईल. सध्या गाणगापुरात श्री गुरु नृसिंह सरस्वती म्हणून एक महात्मा राहत आहेत. त्यांच्या दर्शनानेच तुला बरे वाटेल. यती निघून गेल्यावर राजाने गाणगापूरचा रस्ता धरला. गावात प्रवेश करून तो लोकांकडे श्री गुरूंची चौकशी करू लागला. एक यवन गुरुदेवांविषयी विचारणा करतो म्हणून लोक साशंकित झाले. त्याचा मठाला उपद्रव होऊ नये म्हणून कोणीच उत्तर देईना. त्यामुळे तो संतापला. लोकांना म्हणाला, मी त्यांना भेटण्यासाठी आलो आहे. तुम्ही त्यांचा ठाव ठिकाणा सांगाल की नाही? ते ऐकून लोक घाबरले. एकजण धैर्याने पुढे येऊन म्हणाला, श्रीगुरू संगमावर अनुष्ठानासाठी गेले आहेत. दुपारी गावात येतील. ते ऐकून तो मेण्यात बसून एकटाच संगमावर गेला. श्रीगुरूंना पाहताच खाली उतरून पायी चालत गेला. त्याने श्रीगुरूंना वंदन केले. तेव्हा ते म्हणाले, काय रे परिटा, आजपर्यंत कोठे होतास? बऱ्याच दिवसांनी भेटलास. ते ऐकताच राजाला क्षणार्धात पूर्वजन्माचे स्मरण झाले. कुरवपूर श्रीपाद श्रीवल्लभ यतीश्वर त्यांनी दिलेले वरदान सर्व आठवले. समोर उभे असलेले नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हे श्रीपाद श्रीवल्लभांचे नवीन अवतारी रूप आहे हे जाणून त्याचे हृदय भरून आले. त्याच्या डोळ्यातून घळघळा आनंदाश्रू वाहू लागले. गुरुदेव, आपण इथे, असे म्हणून त्याने स्वतःला गुरुचरणांवर झोकून दिले. गुरुदेव, मी तर आपला निस्सीम भक्त, मग माझी उपेक्षा का केलीत? असे म्हणून त्याने श्रीगुरूंची अनन्य भावाने अपार स्तुती केली. श्रीगुरू त्याला म्हणाले, राजा, तू कोणत्या हेतूने येथे आला आहेस? तो म्हणाला, विस्फोट व्याधीने जर्जर होऊन तुम्हाला शरण आलो आहे. ते ऐकून गुरुदेव हसून म्हणाले, ठीक आहे, दाखव बरं. राजाने गळू दाखवण्यासाठी वस्त्र दूर केले तर काय आश्चर्य, ते केव्हाच जिरून गेले होते. त्याला एकदम हायसे वाटले. त्याने श्रीगुरूंना हात जोडले व म्हणाला, स्वामी, आपली मजवर केवढी कृपा आहे. आपण मला राज्य देऊन गतजन्मीची इच्छा पुरविली. मला व्याधीमुक्त केले. मी आपला अत्यंत ऋणी आहे. आता एकच विनंती आहे, आपण माझ्या राजधानीत या. मला आपल्या सेवेची संधी द्या. श्रीगुरू म्हणाले, अरे, आम्ही तापसी संन्यासी, आम्ही तेथे कसे येणार? तुम्ही यवन, मद्यपान करता. तुमच्या नगरात गोहत्या होतात. आम्हाला तेथे येणे योग्य वाटत नाही. या सर्व गोष्टी तू स्वतः बंद कर. राजा म्हणाला, स्वामी, आपले म्हणणे अगदी बरोबर आहे. सर्व तुमच्या इच्छेप्रमाणे होईल. जातीच्या अनुषंगाने हे दोष चिकटले आहेत. मी यवन म्हणून माझी उपेक्षा करू नका. आपण एकदा या. माझ्या मुलाबाळांना, सुना नातवंडांना पहा. त्यानंतर मी तुमच्याच सेवेत राहणार आहे. तो राजा श्रीगुरूंचे पाय धरून वारंवार विनवणी करू लागला. श्रीगुरू विचार करू लागले, यापुढे सर्वत्र यवनांचेच प्राबल्य राहणार आहे. राजा आलाच आहे, प्रजाही येईल. तेव्हा लोकसंपर्क टाळण्यासाठी गुप्त होणेच योग्य. सिंहस्थाच्या निमित्ताने गौतमीची यात्रा करू आणि या राजाच्या नगरातही जाऊन येऊ. मग ते मठाकडे निघाले. राजाने त्यांना मेण्यात बसविले आणि त्यांच्या पादुका हातात घेऊन पायी चालू लागला. तेव्हा श्रीगुरू म्हणाले,
राजा, ब्राह्मणांची सेवा करताना पाहून लोक तुला दूषणे देतील, म्हणून तू मेण्यात बस. पण त्याने ऐकले नाही. मी तुमचा दास आहे असे म्हणून तो चालतच राहिला. पुढे त्याचा दळभार उभा होता. तो त्याने श्रीगुरूंना दाखवला. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, राजा, एवढ्या वैभव संपन्न सैन्यासह तुझ्या नगरात जायचे तर विलंब होईल. माझ्या नित्य अनुष्ठानातही खंड पडेल, म्हणून मी पुढे जातो. पापविनाशी तीर्थावर आपण पुन्हा भेटू. बोलणे पूर्ण होताच ते शिष्यांसहित अदृश्य झाले आणि मनोवेगाने पापविनाशी तीर्थावर आले. नामधारका, त्यांच्या आगमनाचे वृत्त समजताच तुझा पूर्वज सायनदेव साखरे याचा पुत्र नागनाथ तेथे आला. श्रीगुरू अनुष्ठानास बसले होते. तेथे अन्य भक्तही उपस्थित होते. नागनाथाने श्रीगुरूंना आपल्या घरी नेले. त्यांची पूजा केली. मोठी समाराधना घातली. हे सर्व झाल्यावर श्रीगुरू त्याला म्हणाले, आता आम्हाला निरोप दे. बिदरचा यवनराजा मला पापविनाशी तीर्थावर भेटायला येणार आहे. मी भेटलो नाही तर तो येथे येईल. तुम्हा ब्राह्मणांना त्याचा उपद्रव होऊ नये असे मला वाटते. नागनाथाला अनेक आशीर्वाद देऊन श्रीगुरू पुनश्च पापविनाशी तीर्थावर गेले. कालांतराने राजाही तेथे आला. त्याने नगर शृंगारले, गुढ्या तोरणे उभारली. मग श्रीगुरूंना पालखीत बसवून मोठ्या सन्मानाने वाजत गाजत आपल्या राजधानीत नेले. या अपूर्व प्रकारामुळे नागरिक उलटसुलट चर्चा करू लागले. ब्राह्मणांना व हिंदूंना आनंद झाला, तर यवनांनी राजाची निंदा केली. श्रीगुरूंच्या आगमनाचा सोहळा पाहण्यासाठी लोकांनी रस्तोरस्ती गर्दी केली होती. राजाने श्रीगुरूंना पायघड्यांवरून चालवीत प्रासादात नेले. त्यांना दिव्य सिंहासनावर बसवून त्यांची षोडशोपचारे पूजा केली. श्रीगुरूंसमवेत आलेल्या 4 शिष्यांचाही मोठा सन्मान केला. आपल्या समस्त परिवाराला श्रीगुरूंच्या चरणांवर घातले. त्यांच्या आगमनाप्रित्यर्थ अपार दानधर्म केला. विप्र आणि याचकांना संतुष्ट केले. प्रजाजनांनाही श्रीगुरूंच्या दर्शनाचा लाभ दिला. मग खाजगी भेटीत श्रीगुरू त्याला म्हणाले, राजा, मी तुझी ही इच्छाही पूर्ण केली. तू संतुष्ट आहेस ना? तुला अजून काही हवे असल्यास माग. राजा म्हणाला, स्वामी, मला मुक्तिमार्गाचे ज्ञान द्या. आता तुमची सेवा घडावी एवढीच इच्छा आहे. श्रीगुरू म्हणाले, तुला ते ज्ञान होईल. पुढे राज्याची सूत्रे मुलांवर सोपवून तू श्रीशैल पर्वतावर ये. तेथे तुझी व माझी भेट होईल. राजाचा निरोप घेऊन श्रीगुरू गौतमी तीरावर गेले. तेथे स्नान केले. तिच्या तीरावरील पुण्यक्षेत्रांना भेटी देऊन ते गाणगापुरास आले. त्यांच्या दर्शनाने लोकांना आनंद झाला. काही दिवसांनी श्रीगुरूंनी आपल्या समस्त शिष्यांना बोलावून घेतले व म्हणाले, माझी सर्वदूर ख्याती झाली आहे. बिदरचा राजाही भक्त झाला आहे. यथा राजा तथा प्रजा या वचनानुसार यवनही मनोकामना पूर्तीसाठी येथे येऊ लागतील. त्यांचा येथील लोकांना व विप्रांना उपद्रव होईल, म्हणून मी प्रकट रूपाने यात्रेसाठी श्रीशैल पर्वतावर जाणार आहे व गुप्तपणे येथेच राहणार आहे. मी तेथे गेलो तरी भक्तांच्या उद्धारासाठी सूक्ष्म रूपाने निरंतर येथेच असणार आहे. हे तुम्ही कायम लक्षात ठेवा. ते ऐकून शिष्यांच्या व भक्तांच्या डोळ्यात पाणी आले. सरस्वती गंगाधर म्हणतो, श्रीगुरू गाणगापुरात असलेले मी प्रत्यक्ष पाहिले आहे. जे सद्भावाने त्यांची भक्ती करतात त्यांच्या सर्व मनोकामना गुरुकृपेने निस्संदेह पूर्ण होतात. अध्याय 50 समाप्त. या अध्यायाच्या श्रवणाने पठणाने दुःखद व्याधी बऱ्या होतील. दूरस्थ गुरुची साक्ष पटेल.